माझ्या लहानपणापासून मी अनेक प्रवास केलेत, अनेक ठिकाणं, बेभान आणि अद्भुत ठिकाणं. पण मला म्हणावं लागेल की कैलास त्याच्या शक्यतेच्या आणि विशालतेच्या बाबतीत तो जे काही आहे तसं मी आत्तापर्यंत काही पाहिलं नव्हतं. ज्याला आपण शिव म्हणतो त्याच्या जवळपासचं या अस्तित्वातलं भौतिक स्वरूप जर काही असेल तर ते हेच आहे. भारतात पूर्वी जेव्हा लोक तीर्थयात्रेला निघायचे, तीर्थयात्रा म्हणजे संपूर्ण गाव किंवा शहर निघालेल्या व्यक्तीची पूजा करायचे, कारण तो असं पाऊल उचलतोय ज्यातून परतीची शक्यता नसायची. जेव्हा ते तीर्थयात्रेला जायचे तिथून परतण्याचा कोणताच हेतू सुद्धा नसायचा. जर ते परतले तर तो चमत्कार मानला जायचा, कारण कोणतीही आधुनिक सुविधा नसताना तुम्ही कल्पना करा की तुम्ही या डोंगरामधून तुमचे जॅकेट्स, तुमचे हाय फाय बूट आणि बऱ्याच गोष्टींशिवाय जाताय. अनवाणी चालणं, कदाचित लोकरीच्या अंथरुणासोबत. तो काहीतरी वेगळाच खेळ असायचा, पूर्णपणे वेगळा खेळ. ते परत येईल असा कोणालाही विश्वास नसायचा, पण तरीही लोक जायचे. 1 किंवा 2 नाही, हजारो. कैलास दर्शनाला गेल्या 12,000 वर्षांच्या इतिहासात 12,000 वर्षांचा इतिहास आहे की दरवर्षी एकही वर्ष न चुकवता भारतातून तीर्थयात्री कैलासाकडे जातायत चालत. 12,000 वर्ष. कित्येक वर्षात अगदी कठीण हवामान असूनही खंड पडला नाही. यात्रेकरूंचा प्रवाह येत राहिला. यावर्षी धोका होता, पण पण आता तो काहीसा निवळलाय. तर या यात्रेकरूंसाठी तुम्ही कल्पना करा, चेन्नई किंवा कोइंबतूरहून तुम्ही कैलासाकडे चालत निघता. तुमच्याकडे नकाशा नाहीये, GPS नाहीये, तो नक्की कुठे हे सांगणारही कोणी नाही, पण तुम्ही जाताय. तुम्ही हे जाणून घ्यायला हवं की त्यांच्या हृदयात कसली आग पेटलेली असावी. अशी कोणती आग एखाद्याच्या हृदयात पेटलेली असावी की तो त्याच्या माहितीतल्या सर्व गोष्टी, सर्व आराम, त्याच्यासाठी महत्वाच्या असलेल्या सर्व गोष्टी सोडून कुठेतरी निघून जातो. परत येईल की नाही हेही माहीत नसताना. त्यांना फरकही पडत नाही. आज आपल्याकडे सुविधा आहेत, आराम आहे, पण याचं महत्त्व चुकवू नका. 1000 वर्षांपूर्वी ते कसे चालले, मला तुम्ही तसं चाललेलं हवं. जी धगधगती आग घेऊन ते चालले असावेत, आपलं जीवन पणाला लावून, त्यांच्या आयुष्यातील सर्व गोष्टी पणाला लावून. त्यांचं काय होईल हे माहीत नसतानाही फक्त निघाले. जेव्हा लोक शिवाचा जप करत निघायचे आणि भारताच्या दक्षिण टोकापासून कुठेतरी इथपर्यंत चालत यायचे, ते कुठल्या धर्माचं पालन करण्याचा प्रयत्न करत नव्हते. त्यांच्यासाठी कुठलाही धर्म नव्हता. ते धर्मविहीन लोक होते. त्यांच्यात हा फरक नसायचा की अरे ही माझी विश्वास प्रणाली आहे आणि ती तुमची. त्यांनी त्या ध्वनीकडे फक्त एक जुडण्याचं साधन म्हणून पाहिलं. जर तुम्ही साधन प्रभावीपणे वापरलं तर ते तुमच्यासाठी चमत्कार करेल. त्यांनी त्याकडे कधीच धर्म म्हणून पाहिलं नाही. ते सगळं नंतर जेव्हा प्रतिस्पर्धी आले तेव्हा सगळाच मुद्दा तुमचं विरुद्ध माझं असा दाखवला गेला. असं काहीही नव्हतं. भारत धर्महीन भूमी आहे. कधीच कोणता धर्म नव्हता, बरं का. आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे हेच. ती तुम्ही कोणाला कसे शोधता याबद्दल नाहीये, तर तुम्ही स्वतःच्या आत कसे आहात, कारण हीच तुमच्या जीवनाची गुणवत्ता आहे. जर तुम्ही इथे बसला आहात, तुम्ही तुमच्या आत किती सुंदर जीवन आहात हे कोणी पाहू शकत नाही. यासाठी कोणी टाळी वाजवण्याची गरज नाही. यासाठी कोणी तुम्हाला बक्षीस किंवा नोकरी देण्याची गरज नाही. याकडे कोणी लक्षही देणार नाही. पण हे मौल्यवान आहे की तुम्ही एक सुंदर जीवन आहात. हे खरोखरच मौल्यवान आहे की इथे बसले असताना तुम्ही तुमच्या आत एक सुंदर जीवन आहात. ही अतिशय मौल्यवान गोष्ट आहे. जर हे घडलं नाही
तर तुम्ही जीवनाचा आस्वाद कसा घ्याल? जे चालू आहे ते फक्त तुमचे स्वतःचे विचार आणि भावनांचं न संपणारं मानसिक नाटक आहे. हे स्वतःसाठी घडवून आणण्यासाठी तुम्हाला त्याच जोमानं आणि प्रखरतेनं चालावं लागेल, जसे तीर्थयात्री प्राचीन काळापासून करत आलेत. मग तुम्ही असं काही जाणाल जे फक्त जीवनाचे रंग नाहीत, तर तो जीवनाचा आधार आहे. जेव्हा तुम्ही कैलासाकडे चालत जाता, ज्या ठिकाणाहून तुम्ही चालत जाता ते अक्षरशः शिवाच्या शरीरावर चालण्यासारखं आहे. त्याच्यासारख्या अस्तित्वाने अनेक प्रकारे स्वतःला तिथं अंथरलंय चालण्यासाठी. कैलाशाला शिवाचं निवासस्थान का मानलं जातं? तर तो डोंगराच्या माथ्यावर बसलाय यासाठी नाही, तर याकरता की त्याला माहीत असलेलं सर्व काही त्यांनी या डोंगरात साठवलंय. तो डोंगर कशाचं प्रतिनिधित्व करतो आणि त्याचं सामर्थ्य काय आहे ते इतकं विशाल आहे. त्याचा उपयोग करण्याची तुमची क्षमता मला नाही वाटत की तुम्ही करू शकाल. त्यासाठी खूप ज्ञान आणि क्षमता लागते, पण तुम्ही त्याची विशालता चुकवू शकत नाही. जर स्वतःमध्ये योग्य मोकळेपणाची भावना घेऊन गेले तर कोणीही त्याची विशालता चुकवू शकत नाही. तुम्हाला कशावरही विश्वास ठेवण्याची गरज नाही. विश्वास फक्त गोष्टी बिघडवेल. विश्वास कल्पना करायला लावेल. पण खुले राहण्याचा अर्थ म्हणजे पूर्वग्रह नसलेलं मन. पूर्वग्रहरहित मन म्हणजे इथून पुढे तुम्ही कोणत्याही गोष्टीशी ओळख जोडू नये. तुम्ही अगदी असंच जावं.